तिन्ही सांज झालेली असते. तनू तुळशी वृंदावनपाशी उदबत्ती लावून आत येते. माई देवाजवळ बसलेली असते. तिला घेऊन बाहेर आली, हातात जपाची माळ घेऊन. माई आरामात खुर्चीत जप करत बसते. काजव्याचा किरकिर असा आवाज येतो. रातराणीला आज खूपच फुलं होती. केवड्याची धूप काडी लावून माईला हातात लावून सांगितले, मी बाहेर जाऊन येते. मोहित दादाचा फोन आला तर सांग लग्नाला ये म्हणून. हा फोन इथेच ठेवते आणि जेवण इकडे जेवण झाकून ठेवलं आहे. माझी वाट पाहू नको. भूक लागली की जेवण घे. चावी मी घेऊन जाते. तनूच्या एवढ्या वाक्यांना मायने बर म्हटले आणि डोळे मिटवून जपात गुंग आहोत असे दाखवले. दरवाजा बंद केल्याचा आवाज झाला तसा माई हातातील माळ बाजूला ठेवून डोळे बंद करून विचारात बसते. कशातच मूड लागत नाही. मोहितचा आत्ता फोन यावा आणि मला मुंबईला घेऊन जातो असे म्हणावे. गेले कित्येक दिवस हेच चाललंय. त्याचा विजा मिळाला की घेऊन जातो, पण हे फक्त निमित्तच. मुलगा सून आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. कामी अशी म्हणून मला टाळतात. मी तिकडे गेले तर अडगळ होईन का त्यांना? तनूचे आत्ता लग्न आहे. ती चालली आहे सासरी. सगळे त्याला कळवले तरीही अजून मार्ग आपल्याला सापडत नाही. तनूचा विचार करता सगळा भूतकाळ आता माईला आठवतोय. तनू ही खरी पाहता माईची खरी मुलगी नाही. माई जिथे नोकरी करत होती स्टेनो म्हणून तिकडच्या बस स्थानकाजवळ नेहमीप्रमाणे आली. बसची वाट पाहत उभे होते. मोहित हा 12 वर्षाचा होता आणि नवरा कुणाल हा नेव्हीमध्ये असल्याने तो 6-6 महिने शिपवर असायचा. त्यामुळे मोहितची जबाबदारी सगळी माईचीच होती. ही भीक मागत होती. भुकेचा आव आणून आणि म्हणून माईच्या पर्समध्ये डब्यात लाडू होता. तो तिने काढून या मुलीला दिला. माईचे लक्ष नसताना तिने जाऊन तो दिव्याच्या पोल मागे टाकला. तिथे एका बस प्रवाशाने माईला टोला मारला. नको तिकडे दुनियादारी करायची नाही. या भिकाऱ्यांनाच जास्त ओकारी असते. माईच्या डोक्यात जरा तिडकच गेली. तिने तिला हाताला धरून रागे भरायला सुरुवात केली. तुला नको हवे होते तर तसे सांगायचेस ना. ते पण पैसे देऊनच आणतो ना आम्ही. तू भुकेचा आव आणलास म्हणून मी तुला ते दिले. यावर ही मुलगी म्हणजे यांच्या टोळीतील सोनी जोराजोरात रडायला लागली. माई माई नको मारू मला. मला जाम भूक लागले. पण आमचा दादाबाई फक्त पैसे घेऊन ये असं सांगतो. तो फक्त दुपारी आणि रात्री वडापाव खायला पैसे देतो. हिला भयानक काही सांगायचे होते. माईने तिचे सगळे ऐकायची तयारी दाखवली. यावर ती आणखी हुंदके द्यायला लागली. एक बस येऊन मागून गेली तरी माईला या मुलीला सोडावेसे वाटले नाही. पुन्हा रडता रडता तिने तिचे सारे दुःख माईच्या डोळ्यात ओतले. दादाबाईला आम्हाला खायला बंदी केली आहे. जर पैसे आणले नाही तर जीवे मारण्याची धमकी देतो. एकदा असाच लाडू खाऊन गेलो आणि तोंडाला रवा चिकटला. त्याने माझा ओठ आवळून काढला. दुसऱ्या दिवशी लाडू खाऊन पाणी पिऊन गेले तर फ्रॉक ओली दिसली म्हणून त्याने मला बेदम मारले. एकदा तहान लागलेली म्हणून गोळेवाल्याने उरलेले सरबत दिले. ओठ लाल लाल झालेले पाहून मला बेदम मारले म्हणून मला पैसेच लागतात. माईने तिला जवळ केले, गोंजारले आणि आपण यावर तोडगा काढू असे सांगून तिचे राहण्याचे ठिकाण विचारले. दुसऱ्या दिवशी स्त्री मुक्तीच्या महिला आणि पोलीस घेऊन त्या दादाबाईला समज द्यायला गेली. पण कोणाचे धूप खातोय कुठे तो? उलटा माईला उलटा बोलला की तुला एवढा पुळका असेल तर घेऊन जा हिला. पोलिसांनी त्याला 8 दिवसाची जेलमध्ये ठेवले. माईने घरी येऊन केशवला फोन करून कळवले. आपल्या घरी आणूयात का हिला? पण कुणाल नकोच म्हणाला. त्या मुलीवरून नसते कोणते प्रकरण नको. माईने कुणालला विश्वासात घेऊन असे काही होणार नाही असे सांगितले. कुणालने त्याच्या वकील मित्राला फोन करून तिच्यासोबत राहा आणि सगळे काही ते रीतसर कर. कुणालचे जोडून ठेवलेले मित्र नेहमी हाकेला उभे राहायचे.
एकदाचे तिला त्या दादाभाईच्या कचाट्यातून सोडवले. माईला मुलीची आवड खूप होती, पण कुणालच्या सतत लांब राहण्याने ते शक्यच झाले नाही. तिने आदल्या दिवशीच जुईची वेळ लावली होती, म्हणून हिचे नाव जुई ठेवले. माईचे राहते घर तसे लहान होते, कारण तिला बाग फार आवडते आणि एका कोपऱ्यात कुणालने छोटे गॅरेज काढले होते. तो आला की 6 महिने छोटे मोठे काम घे. मोहित तसा अबोल, तनुशी फारसा बोलत नसे. तनूला मात्र त्याला सारखे मोहित दादा हाक मारावीशी वाटे. मोहितला चित्र काढायला फार आवडे. तो बागेत बसून छान छान चित्र काढी. हळूहळू मायेने तनूलाही बडबड गीते शिकवले. गरगर फिरवून दमला पंखा. एक होतं झुरळ, या बाई या. कमला ही मागच्या झोपडीत राहणारी नवरा मारतो म्हणून मोहित साहेब इकडेच थांबायचे. तीही जवळ घ्यायची तनूला, पण रस्त्यावरचे झोपडे, काऊ चिव शिवाय जग न थांबलेली ही मुलगी अर्थशून्य नजरेने बघत राहायची. तिला फोर्स करण्यात काहीच अर्थ नव्हता. तिला तिचा भूतकाळ वर्तमान काळ स्थिर स्थावर व्हायला वेळ लागेल. एके दिवशी आळीतील सार्वजनिक पूजेचा तो दिवस. संध्याकाळी माई घराच्या दिशेला येताना पिंगे मास्तर भेटले. अगं मोहित, थेट शाळेतून येऊन बसलाय. चित्र काढतोय, तू लवकर ये आणि त्याच्यासाठी चांगला शर्ट घेऊन ये. माईने स्मित हास्य करून हो म्हणत घराकडे आली. तोच फाटकाकडे तनू परकर पोलक्यात कमलासह उभी, माईला पाहून खुश. मायेने तिचे छान दिसण्याचे कौतुक केले, पण मनात एक खंत होती की हिला आपण अजून आळी फिरवली नाही, मग ही सगळ्यांमध्ये रमेल ना. तिकडे पाहिल्यावर पिंगे मास्तरींनी तिला जवळ घेतले. जमेल त्याच्याशी ओळख करून दिली. स्पर्धा काहीशा घेण्यात आल्या. लहान मुलांचे अनुभव कथन सुरू झाले. कोणी सायकलवरून पडण्याचा अनुभव सांगितला, तर कोणी आजीबरोबरची मस्ती. तनूने आपल्याला पण बोलायचे आहे असे सांगून पिंगे मास्तरांना स्टेजवर चढवायला सांगितले. तनू अगदी हावभाव करत बसले होते. ओटीवर खेळत होते. भातुकली. तिकडून आला साधू म्हणाला, भिक्षा वाढ ग माई. मी म्हटले, माई नाही, मी तनू. बस एकाच टाळ्यांचा गडगडाट. मोहितने तर वर चढून तनूला जवळ घेतले. तेव्हापासून तनू अगदी सगळ्या आळीची लाडकी झाली. माई फारच धन्य झाली. एके दिवशी उन्हाळी सुट्टीत कुणाल येणार होता, म्हणून सुट्टी घेऊन फेण्या चिकवड्या बाहेर सुकवत ठेवल्या होत्या. तनूला बाहेर लक्ष ठेवायला सांगितले. कमला मध्ये मध्ये येऊन जात होती आणि तनू आपल्या मोहित दादासारखे चित्र काढता येते का ते पाहत गुंग होते. तेवढ्यात तिकडे माकड आले आणि 2 फेण्या चांगल्याच उचलून कुडुम कुडुम खात बसले. तनूने जोराचा टाहू फोडला. माई महेशला दोघी घाबरत बाहेर आल्या. पाहतो तर तो काय माकड पळून गेले, पण आपल्या फेण्या घेतल्या. माई यावर तिला गप्प करते. त्याच्या नशिबाचा दाना आहे, तो खाऊन गेला, त्याला तरी कोण देणार आपल्याशिवाय. मायेचे तत्व कळण्या एवढी तनूला समज आली नव्हती. ती अर्थशून्य होऊन पाहत होती. कमला माईची थट्टा करत गेली. म्हातारपणाची काठी आवडली हो मला. श्रावणातील एका रविवारी छानसे ऊन पडले होते. मोहित चित्रकलेच्या परीक्षेला गेला होता. माईने तनूला एका वाटीत शेव कुरमुरे कालवून दिले. तिला खात बस असे सांगितले. कमला ही मालेश्वर यात्रेला गेली होती. आपण ओल्या नारळाच्या करंजा करायच्या आहेत, तेव्हा मी मागच्या वाण्याकडून नारळ घेऊन येते. मी येताना ऊन पावसाची ती सर 2 मिनिटांची आले म्हणून ती थांबली. येताना फाटकातून पाहते तर काय, तनू बाहेर ओटीवर येऊन मांडीत डोके खुपसून रडत बसली होती. हातात कपडे, वाळत घालायची काठी, फाटक तर बंद आहे. 5 मिनिटात काय झाले असेल एवढे? मग आत कोण आले असेल? कोणी काय केले असेल का तनूला? भीतीने माईचे पाय जमिनीवर पडेनात. पटकन तिला मांडीवर घेतले. तिला कवटाळले. माई माई. जोलाचा पाऊस आला. मोहित दादा शत्त भिजला. माझा हातच नाही पोचला. आता माई
अगदी फिदी फिदी हसायला लागली. तनू तिच्याकडे निरागस बघायला लागली. म्हणता म्हणता तनू शाळेत रमली. मोहितची पण 10वी आली. एक दिवस कुणालला आपल्या राहत्या खोलीत ड्रग्ज सापडले म्हणून निलंबित केले. तिथूनच येत असताना एका ट्रेन अपघातात कुणालचा मृत्यू झाला. मायेची 2 मुलांकडे बघत अगदीच सावली कशी निघून आली याच्या विचारात ती आजारी पडली. हे सगळे झाले की कोणी केले? कुणालच्या मित्रांनी माईला सगळे फंड आणि पेपर सोडवण्यात मदत केली. सगळे तिच्याकडे आदराने पाहत म्हणून कुणाल निर्धास्त होता. कुणालच्या आठवणीत ती झुरून गेली होती. रडून रडून तिने स्वतःला अबोल केले होते. एक दिवस संध्याकाळी तुळशीला दिवा लावला आणि रातराणीला न्याहाळून आत येताना ओटीवर ती धडपडली. तनूने तिला सावरले. डॉक्टर घरी आले आणि रात आंधळेपणाची लक्षणे असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी मोहित बरोबर जाऊन तपासणी केली. लगेच शस्त्रक्रिया केली, पण ती यशस्वी झाली नाही. माईला नोकरी सोडावी लागली. मोहितचे शिक्षण झाले तसा तो मुंबईला गेला. जाताना आपण 2 वर्षासाठीच जातो आहोत. आपल्याला आर्ट शॉप इकडे येऊन काढायचे आहे. तोपर्यंत तनू आहेच तुझ्यासोबत. पण कसले काय, हा तिकडे गेला. तो तिकडची भारतीय सायलीशी लग्न केले. विझाच्या नावाने माईला चुना लावत होता. तनू मनापासून मायेची सेवा करी. 12वी नंतर तिने असे फाईन आर्ट्सला जाऊन घरगुती वस्तू विकणे, पडदा, रुखवत, सोफ्ट टॉयज असे सगळे ती बाहेर घरीच करे. तसेच तिने बाहेर माईला नर्सरी काढायला सुचवले. माईचा सकाळचा छान वेळ जाई. लोकही तिच्याकडून रोपं विकत घेत. दोघींच्या व्यवसायानिमित्त ओळखी छान वाढत गेल्या. बाहेरची कामे तनूच बघे. मोहितने तिला जाण्याच्या आधी बँकेपासून सगळे व्यवहार दाखवून ठेवले होते. एके दिवशी रात्री तनू उशिरा परत आली आणि गप्प होती. रात्रीचे तिचे सगळे निरीक्षण माई करत होते. रात्री झोपायच्या खोलीत माईच्या मांडीवर डोकं ठेवून, माई मेडिकल स्टोअरमधील विनय मला आवडतं. आम्हाला लग्न करायचे आहे. माईच्या शस्त्रक्रियेनंतर तनूची सतत जाणे होई मेडिकलमध्ये. तिथेच हिची भेट झाली. तिने असे अचानक मला लग्न करायचे आहे असे सांगावे, साधे विचारूही नये. ही कोणती पद्धत? या विचाराने सगळे आठवून माई खचली होती. तनू अंदाजाने 23ची असावी. तसे लग्नाचे वय पण नव्हते. पण एखादे वर्ष थांबली असते तर असे विचार करत बसली होते. आपल्याला तरी डोक्यात स्वार्थी विचार काय यावा असे एक मन सांगत होते, तर दुसरे मन जाऊ देत. तिला आपण संपूर्णतः आंधळे झालो तर तिचे काय? मोहित तिला काय सांभाळणार आहे? तो मलाच आशेवर ठेवून गेलाय. आत्तापर्यंत बरीच रात्र झाली होती. ना मोहितचा फोन न हिचा पत्ता. बरं, आता हिला विचारावा तरी कुठल्या नात्याने? तिने तर आपण परके असल्यासारखे नुसते आपल्या कानावर घातले आहे. माई तेव्हापासून बरोबर औपचारिकच बोलत होती. माईने निवांत मागे टेकवून एक मोठा श्वास घेतला आणि ठरवले, त्याला पण अडवायचे नाही आणि हिला पण नको. सरळ आपण आता आपले जमलेले पुंजी घेऊन वृद्धाश्रमात जावे. तिथे सगळे समवयस्कर आपल्याला भेटतील. जाईल आपण वेळ छान. दोघंही आपल्या स्वप्नात सुखी राहोत. तनूच्या उद्याच कानावर घालून आपण आपला रस्ता धरावा. माईच्या चेहऱ्यावर जरा तेज आलं. एवढ्यात खट आवाज आला. बहुधा घुबड आलं बाहेरच्या ओटीवर. रात्रीचं येऊन बसतं. त्याला रात्रीच दिसतं आणि आपल्याला सकाळचं. काय विरोधाभास आहे? काजव्यांचा किर्र किर्र आवाज वाढत चालला होता. आपल्याला सकारात्मक निर्णयाने माईला भूक लागली. तिने ताट झाकलेले उघडले. आज अळूचे फदफद. सकाळी फुलं काढताना माईने अळू आलेले पाहिले, पण तिची इच्छा काही होईना कापायची. तनूने आपल्याला न विचारता आळू केले, पण छान केले होते. माई अगदी मनापासून जेवली. तनूची वाट पाहत खिडकीत चाच पडत येऊन बसली. तिच्या दार उघडण्याचा आवाज झाला तशी पलंगावर जाऊन झोपली. पहाटे तिला चांगलीच लवकर जाग आली.
पारिजातकाचा सडा उजळल्याचे सांगत होता. माई उठून बसली. आता लवकरच आपले घुसमट थांबेल. कुणालच्या फोटोकडे बघत ती कराग्रे वसते म्हटले आणि आंघोळीला गेली. तुळशीला पाणी घालून फुलं परडीत घेऊन देवघरात येऊन बसली. अर्धी पूजा होते न होते तोच दार खणखणले. दारात विनय पांढरा चाफा आणि सोनटक्का घेऊन उभा. माईला आश्चर्य वाटले. विनय, तू एवढ्या सकाळी? सगळे ठीक आहे ना? तनू आत आहे. तू आत ये ना. ही फुलं आणलीस होय? छान. माई हा सूर ऐकून विनय जरा निवळलाच. तनू आतून बाहेर चहा बिस्किटे घेऊन येते. दोघं माईसाठी थांबतात. माईची पूजा होते तशी माई येते. टेबलाकडे बसते. तनू माईला जवळ करते. माई, तुला इतकी निर्दयी आणि क्रूर वाटले का ग? मी सारखी गप्प गप्प राहते. माझ्याकडे आशेने बघत नाहीस. आपली बाहेरची रातराणी अशीच आहे, पण घरातील रातराणी चालली या विचाराने तू कोमेजून गेलीस ना? अगं, ज्या डोळसपणे तू मला इथे आणलंस तिथून आंधळेपणाने तुला टाकून जाईन असे वाटते का? अगं, गेले कित्येक दिवस आम्ही तुझ्यासाठी फिरतो आहोत. चांगल्या डॉक्टरला तुझे पेपर दाखवून आम्ही तुझ्यासाठी शस्त्रक्रिया पाहतो आहोत आणि डॉक्टर मिळालेत सुद्धा. परळला आहे त्यांचे मोठे हॉस्पिटल. हो, आणि ती जरी यशस्वी नाही झाली तरी आम्ही तुझे डोळे बनून तुझ्याबरोबरच राहणार आहोत. मोहित दादा परत येईपर्यंत किंवा कायमचे विनय इथेच येणार आहे आपल्यासोबत, आपल्या घरी. ते मान्य आहे? तुझी रात्र, तुझी सकाळ, तुझा श्वास, तुझी स्पंदना आम्हीच माई, आम्हीच. आपण कशावरून काय सूत गाठले होते तनूबद्दल आणि तनू आपल्यासाठी काय आहे हे तिने दाखवून दिले. माई दोघांना जवळ करून हुंदके देत रडत राहिली निशब्द. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.